1 वर्ष ती बाकरवडी आम्ही मशीनवर काढत होतो आणि जेव्हा आम्ही जाहीर केलं की आता चितळ्यांचे बाकरवडे पूर्णपणे मेकॅनाइज पद्धतीने मशीनवर येईल, मग लोकांना वाटलं की अरे ती पहिल्यासारखी लागत नव्हती. त्यामुळे हे पूर्ण टीमवर्क आहे. आज चितळ्यांनी किती ठरवलं एवढं प्रोडक्शन करायचं तर टीमवर्क शिवाय होऊ शकत नाही. मागच्या वर्षी आमच्या ब्रँडला 75 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे मग त्या लिगसी जपणारा किंवा लिगसीला न्याय देणारा असा कुठला ब्रँड अँबॅसेडर घेता येईल, अशी एक चर्चा चालू असताना एक सचिन तेंडुलकर यांचं नाव सगळ्यांकडनं पुढे आलं. काही लोक असे असतात ना, की वयाने मोठे म्हणून आपण त्यांना मान देतो. काही लोक असतात ते कर्तृत्वाने मोठे म्हणून मान देतात. पण माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली, की जे वयाने पण मोठे होते, कर्तृत्वाने म्हणून होते. कॉम्पिटिशन नसेल तर आपण ऑन द डोज राहत नाही. क्रॉस चेक ऑन द डोजच राहत नाही. आपण टेकन फॉर ग्रँटेड करतो. नाही, आपण बनवतोय तेच सगळ्यात चांगलं असं नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधं सुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये, जिथे आहे सद्विचारांचा मेळा जो देतोय तुम्हाला आनंद वेळोवेळा. मित्रांनो, एखादं फूड कल्चर हे आपल्या घराचा एक भाग बनतं आणि घरचं कल्चर बनतं. काही ब्रँड्स असे असतात की जे घरातच नाही तर मनातही घर करतात आणि आपल्या भावनेचा एक भाग होऊ शकतात. आज आपल्याला अशाच एका घराघरात नाही मनामनात पोहोचलेल्या एका ब्रँडबद्दल बोलायचं आहे. अत्यंत लाडका आणि आवडता ब्रँड आहे आपल्या सगळ्यांचा आणि खरं तर आपल्याला त्याच्या ब्रँड जर्नीबद्दल नाही बोलायचं, कारण ती ब्रँड जर्नी सर्वश्रुत आहे, जगाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, एक आदर्श म्हणून आहे, एक दीपस्तंभ म्हणून आहे. पण आपल्याला तिथल्या सिस्टीम्सबद्दल बोलायचं आहे, क्वालिटी कल्चरबद्दल बोलायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे की हे डिसिप्लिन ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम कसं टिकलं आहे, त्यासाठी मेहनत काय घेतली जाते आहे. कारण ही अनेक वर्षांची अनेक पिढींची परंपरा ही आत्तापर्यंत इतकी छान यशस्वीरित्या पार पाडून एक उदाहरण घालून दिलं गेलं आहे संपूर्ण जगासाठी. आणि हे कसा झाला आहे आत्ता हा प्रवास. आपल्याला ब्रँड जर्नी बोलायची नाही आहे, पण आपल्याला ही जी आत्ता चौथी पिढी कार्यरत आहे, या चौथ्या पिढीचा माइंडसेट कसा आहे, त्यांची वर्क फिलॉसॉफी काय आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. त्यासाठी चितळे बंधू, बरोबर ओळखले तुम्ही, बरोबर ओळखले, चितळे बंधू मिठाईवाले हे नाव सर्वश्रुत आहे, जगामध्ये सगळ्या ठिकाणी गेले, कानाकोपऱ्यात गेले. पूर्वी ओळख फक्त पुण्याची होती, बरोबर, आमची कुठेही शाखा नाही वगैरे असं तुम्ही म्हणत असाल. आम्हाला आमच्या पुण्याला पण तुम्ही ट्रोल करत असाल अनेक जण, 1 ते 4 बंद वगैरे, पण ते त्यावेळेचं कल्चर होतं दादा. आता कसं झालं आहे, आता चितळे बंधू मिठाईवाले हे जगाच्या कानाकोपऱ्यात गेले. हा प्रवास कसा झाला किंवा हे याच्या मागे काय थॉट प्रोसेस आहे, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी माझा मित्र इथे आला आहे, केदार चितळे. मनापासून त्याचं स्वागत करूयात. केदार, मनापासून धन्यवाद. थँक्यू. खरं तर मला आत्ता डोळ्यासमोर चितळे म्हणलं की जे काही अनेक लोकांच्या मनात येतं, की चितळे म्हणलं की भाकरवडी, चितळे म्हणलं की आंबावडी, चितळे म्हणलं की असं हे सगळं आत्ता ऐकताना सुद्धा लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. नुकताच गुढीपाडवा पण झाला आहे. गुढीपाडवा म्हणलं की आम्रखंड श्रीखंड आणि आम्रखंड श्रीखंड म्हणलं की चितळे, अशी काही फिक्स समीकरणं झालेली आहेत. किती सालापासून आहे हे चितळे बंधू मिठाईवाले, हे लोकांना माहिती आहे खरं तर. आता तू मला वाटतं चौथ्या पिढीत, बरोबर बरोबर. हां. आणि मी त्याला अरे तुरे म्हणायचं कारण तो नुमवीचा आहे. पुन्हा तेच माननीय नुमवीय, माननीय नुमवी, माझ्या नुमवीतले सगळेच मंडळी माननीय आहेत. म्हणून केदार, आज आत्ता आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करायचा आहे की आपण फूड कल्चरबद्दल बोलणार आहोत. आणि आता तुम्ही चौथ्या पिढीतली जेव्हा मंडळी एवढी मोठी लिगसी सांभाळताय, पुढे नेताय, तेव्हा तुमचाही माइंडसेट जाणून घ्यायचा आहे. तर हे किती तुला जबाबदारीचं वाटलं रे, जेव्हा तू यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणून सामील झालास?
खरं तर आपण जेव्हा ॲज अ आउटसायडर म्हणून या बिझनेसचा विचार करतो किंवा आपण जोपर्यंत ह्या बिझनेसमध्ये येत नाही तेव्हा आपल्याला उगीच वाटतं की हा धंदा आपल्याला जमणार नाही, आपल्याला काही कळणार नाही. पण जेव्हा आपण या धंद्यात ॲज अ धंदा म्हणून न उतरता एक डिव्होशन म्हणून किंवा एक आपलं कर्तव्य म्हणून आणि जबाबदारी म्हणून जेव्हा उतरता, तेव्हा खरंच ते तेवढं अवघड नसतं. कारण आपल्याला जेव्हा कळतं की आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही, तर ती सांगण्यासाठी, समजण्यासाठी आपल्याला आपले सिनियर्स किंवा आधीची पिढी नक्कीच सहकार्य करत असतात. त्यामुळे जेव्हा मी साधारण एक 25 वर्षापूर्वी ठरवलं की मी आता शिक्षण पूर्ण करून या बिझनेसमध्ये यायचं. तर खरं सांगायचं त्याची एक तयारी आधी 10 वर्ष चालू झालेली होती. कारण आमच्या प्रत्येकच व्यवसायाच्या घरात हे एक व्यवसायाचं वातावरण असतं. त्याच वातावरणातनं आपण काही-काही गोष्टी या कानावर पडत असतात. काही-काही घटना आपल्या डोळ्यासमोर घडत असतात. त्यामुळे बिझनेस म्हणजे कशाचे खातात, हे कुठल्या बिझनेसमनच्या मुलाला सांगावं लागत नाही. तसंच होतं. एक ग्रॅज्युअली म्हणा किंवा नॅचरली या बिझनेसमध्ये यायचं असं पहिल्यापासून ठरलेलं होतं. त्याप्रमाणे आल्यानंतर मात्र बरंच शिकावं लागलं. सगळ्यांबरोबर समजून घ्यावं लागलं की बिझनेस कसा चालतो. याच्यात काय-काय बेसिक उणिवा असतात ज्यांचा विचार करूनच आपल्याला एक-एक स्टेप पुढे जावं लागतं. तर त्याचप्रमाणे माझा देखील प्रवास झाला आणि खरं सांगायचं दडपण तसं नव्हतं. पण निश्चित लोकांच्या अपेक्षा असं म्हणतो, की अपेक्षा असतात लोकांच्या, की पुढची पिढी आली मग अचानक काहीतरी वेगळं करेल. तर तसं होत नाही. आपल्याला सुद्धा जुन्या पिढीचा वारसा हळू पुढे त्यात बदल घडवत पहिल्या पिढीपेक्षा चांगलं काय करता येईल किंवा अजून त्यात व्हॅल्यू एडिशन कसं करायचं असं आपल्या पुढे जावं. त्यामुळे लोकांची अपेक्षा असते, की नवीन पिढीला की अचानक कट टू धिस असं होत नसतं. इट्स अ ग्रॅज्युअल प्रोसेस या आज पण देखील चालू आहे. पण आज देखील आमचे काका असतील, वडील असतील हे अजूनही सहभागी आहेत बिझनेसमध्ये ॲक्टिव्हली. त्यामुळे त्यांचा निश्चित अनुभवाचा फायदा आज देखील होतो. कोणत्याही बिझनेसमध्ये ना कन्सिस्टन्सी सारखी गोष्ट किंवा एक ट्रस्ट की जो वर्षानुवर्ष बिल्ड झालेला असतो. बरोबर. ह्या 2 फॅक्टर्सचा मला वाटतं खूप मोठा सहभाग असतो, बरोबर. की तुम्ही किती कन्सिस्टंट आहात तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमची क्वालिटी मेंटेनन्स जर चांगला असेल, तर तो जो ट्रस्ट आहे, जो आधीच तयार झालेला आहे, तोच तसा कंटिन्यू होतो. तर ह्याचं प्रेशर आलं का रे कधी? प्रेशर नाही कारण फॉर्च्युनेटली आता आपल्याकडे कम्प्युटराइज सगळ्या सिस्टीम्स आहेत आणि सिस्टीम्स हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो कुठल्याही व्यवसायाच्या वृद्धीसाठी आणि सातत्यासाठी. म्हणजे आमच्याकडे तर अगदी मिठापासनं जिऱ्यापर्यंत प्रत्येक इन्ग्रीडियंट्स हे मोजून मापून टाकले जातात. त्यामुळे आज मी जरी इथे पॉडकास्टला बसलो आहे किंवा आमचे मॅनेजर जरी आज सुट्टीवर गेले, तरी तो व्यवहार किंवा ते प्रोडक्शन अविरत चालू आहे. कारण सिस्टीम सेट आहेत. अ, कुठला पदार्थात कुठलं इन्ग्रीडियंट किती जायला पाहिजे हे ठरलेलं आहे. ऑटो ऑटो मोडवर आहे. त्यामुळे आपल्याला काय बघावं लागतं तर त्याच्यात जे सातत्य लागणारी जी क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल्स आहे, ते फार महत्त्वाचं आहे. कारण ते जर बिघडलं, तर मात्र पूर्ण प्रोडक्शन लाईन किंवा हे बिघडू शकते. त्यामुळे आता चितळ्यांची जमेची बाजू म्हणलात तर चितळे डेअरी ही देखील आमची एक सिस्टर कन्सर्न आहे. तर ज्याच्याकडनं येणारं दूध हे आमचे मिठाईसाठी लागणारं सगळ्यात मोठं रॉ मटेरियल बघता येईल. तर त्याच्यावर आमचा कंट्रोल असल्यामुळे उत्तम प्रतीचं दूधच आम्ही वापरून मिठाई करत असतो. त्यामुळे तिथे आमचा कंट्रोल असतो. आंबा बर्फीसारखं स्पेशलाइज चितळ्यांचं फेमस प्रॉडक्ट आहे. त्याला लागणारा मँगो पल्प आम्ही आमच्याच भिलवडीच्या फॅक्टरीत आम्हाला लागतो त्याप्रमाणे करून घेतो. त्यामुळे आमचा तिथे एक कंट्रोल असतं. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे आपल्या बाकरवडीला लागणाऱ्या मिरच्या म्हणजे बाकरवडीचा जो मेन इन्ग्रेडियंटचा जो तिखट गोडपणा आहे, त्यातला जो तिखट फॅक्टर आहे, त्यात बरेच वेळा उन्हाळ्यात, पावसाळ्यात असे मिरचीच्या तिखटामध्ये बदल होत असतो. तर मग त्याला लागणारा प्रोडक्शनच आम्ही वेगळा आमच्या लागणाऱ्या मिरच्यांचं वेगळं करून घेतो. तर अशा प्रकारे पूर्ण सिस्टीम्समुळे आणि इन्ग्रेडियंटची जी प्रोक्युरमेंट आहे, त्याच्यात एक सातत्य राहिल्यामुळे जे फायनल प्रॉडक्ट येतं, ते सुद्धा कन्सिस्टंटली आम्ही त्याच क्वालिटीचं देऊ शकतो. हेच मला वाटतं त्याच्यात मागचं रहस्य असू शकतं. पूर्वी हे सगळं छोट्या स्केलवर होतं, बरोबर? बरोबर. आता क्वालिटी कन्सिस्टन्सीसाठी स्केलिंगवर आपण बिझनेस करतोय, तर हे कितपत आव्हानात्मक वाटतं किंवा कितपत हे कसं जमू शकतं? कारण क्वालिटी हा एक मेजर विचारात घेऊन मुद्दा, ते जर करायचं असेल, तर ते इतक्या मोठ्या स्केलवर आपल्याला जर करायचं असेल, तर त्यासाठी सिस्टीम कशी राबवली जाते?
आत्ता present? अजूनही मिठाईचा बिझनेस म्हणला तर हा बऱ्यापैकी इम्पल्सिव्ह बाईंगवर चालतो. हा म्हणजे आपण जास्तीत जास्त काय करू शकतो की आता एखादा सण आला, मी गुढीपाडवा आला, तर साधारण आत्ता ऊन किती पडलं आहे, टेम्परेचर काय असू शकतं, मागच्या वर्षीचा सेलचा अनुभव, याच्यावरून आपण एक गणित मांडू शकतो की ह्या वर्षी एवढं एवढं खपू शकेल. पण आयत्या वेळी कस्टमरला असं वाटलं की नाही बाबा आज मला चक्क्याचे जे गुलाबजाम खायचे, तर त्याची ती एक्स्ट्रा डिमांडसुद्धा पुरवायची कॅपॅसिटी आपल्या फॅक्टरीत रेडी पाहिजे. याच्यासाठी मग त्या मगाशी म्हटलं तर सिस्टीम्स लागतात. पण अजूनही काही काही असे ट्रॅडिशनल प्रॉडक्ट आहेत जे अजूनही आम्ही मशीनवर करत नाही किंवा ते तेवढे मशीनवर चांगले होत नाहीत. उदाहरणार्थ जिलबीसारखा प्रॉडक्ट आहे, तर तो हातानेच करावा लागतो कारण तो जो शेप आहे ट्रॅडिशनल, काही काही ठिकाणी मशीन्स आली आहेत पण आम्ही अजूनही चक्क्यासारखे प्रॉडक्ट आहेत, जो चक्का आम्ही अजूनही टांगून ठेवतो आणि त्याचं नॅचरली एक तो ज्याला हँकर्ड म्हणतो आपण, ते करून चक्का बनवला होतो. त्यामुळे सिस्टीम्स याचा रोल आहेच. पण अजूनही जे ट्रॅडिशनल मिठाई आहे त्या अजूनही ट्रॅडिशनल पद्धतीनेच बनवल्या जातात. त्यामुळे त्याची एक मागणी अजूनही आहे. म्हणजे आपलं दिवाळीतला जो फेमस प्रॉडक्ट अनारशासारखा आहे. तर अनारशासारखा प्रॉडक्ट करायचा असेल तर आम्ही मशीनच्या पण बरेच ट्रायल घेतल्या. पण तरीसुद्धा हाताने केलेले अनारसे त्याची चव वेगळी राहते, त्याची कन्सिस्टन्सी वेगळी असते. त्यामुळे मेकॅनाइज्ड करायला लागतंच. पण त्याचप्रमाणे त्याची चव जाणार नाही ही देखील काळजी घ्यावी लागते. अदरवाईज मग फक्त आपण स्केल करतो आणि क्वालिटी हळूहळू डिटोरेट होऊन मग तोच तोच तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो. येस येस येस. आता बघ, ट्रॅडिशनल टेस्ट आणि मॉडर्न डिमांड्स ह्या जर दोन गोष्टींचा विचार जर केला तर हा बॅलन्स आज चितळे बंधू कसं सांभाळत आहेत? मी जसं म्हटलं तसं हा खूप वैयक्तिक मिठाई खाणं हा एक वैयक्तिक असतो. कोणाला जिलबी आवडते, कोणाला गुलाबजाम आवडतात. पण अजून कितीही म्हणलो आपण की लोकं गोड कमी खातात, पण लोकं गोड नक्की खातात. म्हणजे आत्ता जे फॅड चाललं आहे की लो शुगर किंवा लो फॅट मिल्कपासनं केलेलं पनीर वगैरे, हे याचं दुकानात खपायचं प्रमाण नगण्य आहे. म्हणजे लोकं थोडं खातील, पण चांगलं पण खातील, चांगलं खातील. गोड खातील. त्यामुळे तो ट्रेंड थोडासा बदलतोय. त्याच्याऐवजी आता मिलेट प्रॉडक्ट्स आहेत. ते आता आपण वेगळ्या पद्धतीने मिलेटचे लाडू करतो किंवा मिलेटचा चिवडा आहे. म्हणजे ह्या डाएट पॅटर्नचा डाएट पॅटर्नसुद्धा आता हळूहळू विचारात घ्यावे विचारात घ्यावेच लागतात कारण तो बदलता ट्रेंड आहे. हां, आम्ही करत नाही असं म्हणून चालत नाही. हां, तसं हां. मिलेट प्रॉडक्ट्स आहेत, हां. शुगर फ्री आयटम आहेत. त्याचप्रमाणे कोरोनानंतर अनफॉर्च्युनेटली असं आलं की लोकांना बाहेर पडता येत नव्हतं. त्यामुळे कधीही न घडलेली एक क्रांती आपण म्हणू की मिठाई व्यवसायात झाली की लोकं पॅक मिठाई खायला निदान प्रवृत्त झाले अनफॉर्च्युनेटली आणि ते सस्टेन झालं. म्हणजे पॅक मिठाई आपण म्हणली तर मिठाई पॅक केली नाही तर ती असते 5 ते 6 दिवस टिकते. पण MAP जी टेक्नॉलॉजी आहे जी आम्ही जस्ट 2018-19 मध्ये एक त्यात इन्व्हेस्टमेंट केली होती आणि कोरोनानंतर मग लोकांना जाणवायला लागलं की MAP पॅकेजिंगमध्ये केलेले स्वीट्ससुद्धा चांगले लागतात. MAP म्हणजे काय? MAP म्हणजे मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर टेम्परेचरमध्ये मिठाई तयार झाली की त्याच्यात जंतूंचा शिरकाव होण्याच्या आधी त्यांना पॅक करून टाकायचं. अच्छा. अशी ती टेक्नॉलॉजी आहे. त्यात बरेच अजून डिटेल आहेत, पण साधारण सोप्या भाषेत सांगायचं तर एक असं त्याचं गणित आहे. त्यामुळे मग ती मिठाई ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिन्यापर्यंत टिकू शकते. तर हे झाल्यामुळे ही मिठाई क्षेत्रात क्रांतीच म्हणायला लागेल. त्यामुळे आता आम्ही परराज्यात, परदेशातसुद्धा मिठाई पाठवू शकतो आणि तो एक मोठी स्केल आम्ही घेऊ शकतो आणि त्यात मग वेगवेगळ्या देशाप्रमाणे जे त्यांचे नॉर्म्स असतात, त्याप्रमाणे आपल्या रेसिपीत बदल करून तिथल्या लोकांना आणि तिथल्या गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे जी योग्य पद्धतीने बनवलेली मिठाई असते ती आपण आता पाठवू शकतो. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला अजून एक विचार येतो की आत्ता जे हायजीन मेंटेनन्स हा एक जो मेन फॅक्टर आहे खरं आत्ताच्या काळात, तर हे हायजीन कल्चर हे एम्प्लॉईजमध्ये तुम्हाला रुजवण्यासाठी काही मेहनत करावी लागते का ॲडिशनल? हे एक कल्चर म्हणा किंवा एक व्यवसायाचा भागच आहे. त्यामुळे तो त्या गंभीरपणे बघायला लागतो. म्हणजे फक्त आपण स्वच्छ असलो म्हणून किंवा आपले सुपिरियर्स असून चालत नाही. तर ते कल्चरली आपल्या सबऑर्डिनेट्समध्ये, आपल्या वर्कर्समध्ये हो. किंवा आचार्यांपर्यंत जावं लागतं आणि त्यासाठी शक्य तेवढ्या सगळ्या सिस्टीम ठेवाव्याच लागतात. पण तरीसुद्धा त्याला एक लिमिटेशन असतात. म्हणून मेकॅनायझेशन ऑफ प्रॉडक्ट्स हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आज आमच्याजवळ 70-80% प्रॉडक्ट्स हे पूर्ण मशीनवर केले जातात. म्हणजे अगदी बाकरवडी असू दे, काजू कतली असू दे, पेढे, बर्फी, गुलाबजाम असतील, हे सगळं आपण मशीनवर करतो. त्यामुळे
मिनिमम ह्युमन टच किंवा ह्युमन इंटरफेरन्स फार कमी असतो. त्यामुळे ते एक स्टँडर्डायझेशन करायला किंवा सिस्टीम्स राबवायला खूप सोपं पडतं. पण आता फॉर्च्युनेटली बऱ्याच अशा प्रणाली उपयोगी आहेत आणि उपलब्धसुद्धा आहेत. त्यामुळे मग त्या आपल्या फ्रँचायझी ओनर्सना किंवा आमच्या स्टाफना किंवा जे फॅक्टरीमध्ये काम करतात, त्यांना हायजीन रिलेटेड ट्रेनिंग, मग त्यांचा फॉलोअप घेणं, हे खूप सोपं झालेलं आहे. पण ते तुम्ही म्हणालात तसं फूड असल्यामुळे एक खूप आवश्यक बाब आहे जी आपल्याला विचारात घ्यावीच लागते. आता ऑटोमेशन आणि ह्युमन स्किल हे तुझ्या दृष्टीने इक्विव्हॅलंट झालंय का? कारण ह्युमन स्किल प्लेड व्हेरी व्हायटल रोल. जेव्हा बरोबर. मी चितळे, आम्ही तर लहानपणापासून बघतोच आहोत. हं. आपण सगळेच म्हणजे रादर. आणि मी तर सदाशिव पेठेत राहायचो, त्यामुळे पुढच्याच चौकात दुकान होतं. त्यामुळे मग काहीही लागलं, काहीही असलं, मला आठवतंय, मला चक्क्याची रांग माझ्या मते एक असा राऊंड पूर्ण व्हायचा. बरोबर. गुढीपाडवा किंवा हे जे सण आहेत की Correct. ज्या सणाच्या वेळेला, आणि मला आई हमखास सांगायची की सकाळी लवकर जा, तिथे रांग लागते लवकर. तर हा ट्रेंड डोक्यात इतका फिट बसलेला आहे, कारण आता तू जसं म्हणालास की काही गोष्टी तुम्ही अजून ह्युमन लेवलवरच ठेवल्यात. बरोबर. सगळीकडे ऑटोमेशन किंवा मेकॅनाइज्ड असं काही गोष्टी नाही करतात. खरं आहे. तर हे कितपत वर्क होतं ऑटोमेशन झालेलं, आणि ह्युमन स्किलची जी क्वालिटी आहे ती होते मेंटेन असं वाटतं? जिथे आपल्याला वाटतं की आम्ही ट्रायल अँड एरर करून बघतो आणि जिथे असं वाटतं की आता आपण ह्युमन स्किल्सला आपण रिप्लेस करू शकतो, त्याच ठिकाणी आपण करू शकतो. आणि त्याच्यात म्हणजे काही काही गोष्टी आहेत, म्हणजे मोतीचूरचा लाडू आहे, हो. तो हातानेच करावं लागतं, कारण आम्ही बरेच ट्रायल केलं पण ती कळी मोडते. असे जे प्रकार आहेत, तर आता पेढे तर आम्ही गेले 15 वर्षापासून मेकॅनाइज्ड केले. त्यामुळे एक हो. मशीनवरच पेढे आमचे गेले 15 वर्षापासून होत आहेत. त्यामुळे ते जे आपण रेप्लिकेट करू शकतो तेच करतो. पण मगाशी तुम्ही जे म्हणलात की गुढीपाडव्याला लाईन लागतात, अजूनही लाईन लागतात. पण एक जनरेशनल चेंज म्हणू शकतो आपण, की लोकांच्या सवयी पण बदलल्या आहेत. एक फॉर्च्युनेटली लोकांकडे एक डिस्पोजेबल इन्कम पण आलं आहे. त्यामुळे एक आपल्याकडे पूर्वी एक ट्रेंड होता की चक्का हा नॉर्मली दसरा, गुढीपाडवा ह्याला हो, श्रीखंडाचा हो, खायचं. हो. पण आता तो प्रमाण म्हणजे आपला तो ट्रेंड बदलला असं म्हणू, की लोकं आता काय करतात की फक्त सणाला न खाता वरच्यावर लोकांच्या फ्रीजमध्ये श्रीखंड दिसायला लागला. हा डिस्पोजेबल इन्कमचा पण भाग झाला. आणि आपण जे म्हणतो की लाईफस्टाईल बदलल्यामुळे लोकं खायचं कमी झाले, तसं नाही आहे. तसं नाही. तसं नाही, अजिबात नाही. पण त्याच्यात कसं आम्हाला करावं लागलं की पूर्वी लोकं 1-1 किलो चक्का घेऊन जायचे. त्याच्यावर ते प्रमाण अर्धा किलोवर आलं आहे. आता आमचे श्रीखंडाचे छोटे बाउल्स आहेत 100 ग्रॅमचे, ते लोकं घेऊन जातात, ट्रॅव्हलिंगला वापरतात. त्यामुळे ती रांग कमी दिसत असली तरी श्रीखंड किंवा चक्का खपाय तेवढंच आहे. म्हणजे लोकं काय करतात की आता चक्क्याच्या ऐवजी श्रीखंड प्रिफर करतात, कारण ते चक्क्याचं श्रीखंड करायचं कल्चर मे बी कमी झालं आहे. कमी झालंय. लोकं आता रेडीमेड श्रीखंडाला प्रिफर हो, करतात. हो. त्यामुळे तो एक चेंज आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे मला एक चेंज म्हटल्यावर आणि मेकॅनाइज आपला विषय चालला आहे, की मी माझ्या बिझनेसमध्ये येत नव्हतो तेव्हा. तर आमच्या बाबांनी एक गमतीची आठवण सांगितली. म्हणजे आम्ही 1977-78 बाकरवडीचं प्रोडक्शन चालू केलं. आणि तेव्हा प्रोडक्शन मॅन्युअली असल्यामुळे त्यात लिमिटेशन होती, किती करायचे काय. तर बरेच वर्ष त्यात मेहनत घेऊन 92-93 साली आम्हाला ते मशीन सापडलं, की जे सॉर्ट ऑफ स्प्रिंग रोलसारखं ते मशीन बनवतं. त्यात थोडंसं रेसिपी तीच ठेवून त्याला मॉडिफाईड करून ते आम्ही मशीन चालू केलं. बरं. आणि 1996-97 साली ते मशीन ॲक्च्युअली भारतातून तर बाकरवडी चालू झाली. आणि बाकरवडी चालू झाली तर ट्रायल चालू होते, आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. 1 वर्ष ती बाकरवडी आम्ही मशीनवर काढत होतो. आणि जेव्हा आम्ही जाहीर केलं की आता चितळ्यांचे बाकरवडे पूर्णपणे मेकॅनाइज पद्धतीने मशीनवर येले, मग लोकांना वाटलं की अरे ती पहिल्यासारखी लागत नव्हती. हो. त्यामुळे तो एक माइंडसेट पण असतो. बरेच वेळा लोकांना वाटतं की नाही, ती पहिली बाकरवडी होती, मशीन हाताने ती जास्त चांगली असेल. पण गेले वर्षभर ती बाकरवडी खात होती, मशीनचीच होती. आणि ती इतकी सेम टू सेम जमली. अच्छा. पण हा एक सायकोलॉजिकल इफेक्ट पण आहे. लोकांना बरेच वेळा असं वाटतं की नाही, की म्हणजे जसं आपण हँडक्राफ्टेड मिठाई म्हणतो, हो, हो. त्यालासुद्धा एक मोठं मार्केट आहे. आम्ही एक मिठाई जलसा म्हणून एक सब ब्रँड चालू केला. याच्या आम्ही हँडक्राफ्टेड मिठाईच बनवतो. म्हणजे मशीनची मिठाई, काजू कतली वगैरे असतेच, पण तरीसुद्धा जी आपण कलाकुसर केलेली मिठाई असते, तर त्याला हँडक्राफ्टेड केल्याशिवाय ते होत नाही. त्यामुळे त्याला देखील मागणी आहे. त्यामुळे हा एक वेगळा ब्रिज असं
मला वाटतं की एकीकडे हँडक्राफ्टेड मिठाईला पण मागणी प्लस सिस्टीम सुधारून 100% मेकॅनाइज्ड मिठाईचं आपण करू शकतो. तर दोन्हीचा बॅलन्स सांभाळला की निश्चितपणे दोघींना या न्याय देऊ शकतो असं वाटतं. आता हे जे चेंजिंग ट्रेंड्स आहे, चेंजिंग कल्चर आहे, अकॉर्डिंग टू द डिमांड, हे जे आपण चेंजेस करत गेलो, ह्याच्यासाठी तुम्ही कसं रे, म्हणजे कोण कोण करतं हे काम? म्हणजे ही थॉट प्रोसेस खूप महत्त्वाची वाटते मला, की पूर्वी मर्यादित असलेली ही गोष्ट, चितळे बंधूंचे प्रॉडक्ट्स किंवा चितळे बंधूंची मिठाई आज कुठे कुठे सगळीकडे दिसतीये. म्हणजे संपूर्ण देशभर तर दिसतीये, परदेशात दिसतीये. आणि आता असं नाही राहिलं की बाबा चितळे आमच्या ठराविक ह्याच्यापुरतं मर्यादित राहिले. तर ह्यासाठी कुठेतरी तुमचा एक थिंक टँक असेल, तुम्ही एकमेकांशी शेअरिंग करत असाल. मला वाटतं तू आणि इंद्रनील आता तुम्ही दोघं, बरोबर. तर तुमच्या दोघांचे रोल्स एकमेकांना पूरकच असतील. पण ते काय आहेत एकदा तेही मला जाणून घ्यायचं खरं. आता इंद्रनील माझा लहान भाऊ हा इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यामुळे तो प्रोडक्शनची पूर्ण जबाबदारी बघतो. त्याचप्रमाणे तो एक्सपोर्टचं देखील आता काम सांभाळतो. रिटेलमध्ये पण मला मदत करतो आणि माझ्याकडे प्रामुख्याने रिटेल, फ्रँचायझिंग आणि सेल्स डिस्ट्रिब्युशनची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आमचे 2 काका आणि वडील हे देखील बिझनेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग साईडला आणि सेल्स साईडला बघत असतात. पण तुमचा जो प्रश्न होता ना, हे सगळ्यात म्हणजे कुठलाही प्रॉडक्ट करायचा असेल, तर खरी प्रेरणा आम्हाला कस्टमर देत असतं. की कस्टमरच सांगता, अहो ते ह्या आम्ही दुकानात गेलो तिथे तो पदार्थ खाऊन बघा तुम्ही. त्यांचा पदार्थ चांगला आहे, तुम्ही तसा करून बघा. मी इंग्लिशमध्ये एक म्हणतात ना, की यू शुड डू व्हॉट कॉम्प्युटर्स आर डुईंग अँड ऑल्सो व्हॉट कॉम्प्युटर्स आर नॉट डुईंग. त्यामुळे दोन्हीचा तो एक संगम बांधावा लागतो, की आपल्याला कॉम्प्युटर ॲनालिसिस पण करावं लागतो, की कॉम्प्युटर आपले कुठे चाललेले आहेत. आणि दरवेळी आपण त्यांचं अंधा अनुकरण करू शकत नाही, की बाबा ते एखादी वस्तू बनवत आहेत म्हणजे ती त्यांची स्पेशालिटी आहे. म्हणजे ते आपण तितकी चांगली बनवूच शकू. आपण प्रयत्न नक्की करू शकतो. पण मग त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ शकतो आपण, की बाबा आज मार्केटमध्ये समजा हे प्रॉडक्टचा ट्रेंड दिसतोय, तर आपण ती करून बघू. आणि मग अशा प्रेरणेने निरनिराळे पदार्थ येत असतात. म्हणजे मला सांगायला आवडेल, की मगाशी जो मी उल्लेख केला, की आम्ही मोतीचूरचा लाडूसाठी एक मशीन आणलं होतं. बऱ्याच ट्रायल घेतल्या पण सक्सेसफुल झालं नाही. मग कोरोनामध्ये फ्रँकली तेवढं काम नव्हतं म्हणून आम्ही निरनिराळ्या ट्रायल्स घेत होतो. तर त्या मोतीचूरच्या मशीनवर आम्ही काय काय वेगळं काय करता येईल का? म्हणून मग त्याच्यात बार कसे करता येतील? असा एक प्रयोग केला आणि तो फॉर्च्युनेटली सक्सेसफुल ते झाला. बिंज बार. आणि मग त्याच्यातनंच बिंज बारचा एक चांगला प्रॉडक्ट निर्माण झाला, ज्याच्या आता आम्ही खूपच मोठ्या प्रमाणावर स्केल करतोय. त्याच्यासाठी आम्ही एक परदेशातून मोठं मशीन आणलं आहे, ज्याची कपॅसिटी आता मिनिटाला 120 बार ते 130 बार ते करू शकेल असं एक अत्याधुनिक मशीन आणलं आहे. तर हे काही प्रॉडक्ट हे ॲक्सिडेंटली येतात. काही प्रॉडक्ट्सला खूप काय म्हणतात आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन करून खूप रेसिपी ट्राय करून करावं लागतं. पण शेवटी कस्टमरचा फीडबॅक हाच सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आपल्याला वाटलं कितीही प्रॉडक्ट चांगला झाला आहे, पण कस्टमर नाही, हा काय मला तेवढा चांगला वाटला नाही, हलवायचा जास्त चांगला होता. मग असं करतच तो प्रॉडक्ट शेवटी दुकानात लॉन्च केला जातो आणि 10 पैकी 6च प्रॉडक्ट हे सक्सेसफुली लॉन्च होतात. 4 प्रॉडक्ट हे तेवढे चांगले होत नाहीत. मग ते कालांतराने आपल्याला डिस्कार्ड करावं लागतात. कॉम्पिटिशन किती रोल प्ले करतं रे आत्ताच्या तुमच्या ह्याच्यात? कारण आता किती ट्रेंड्स बदललेत. आणि ज्यावेळेला मी बघायचो, आपण शाळेत होतो तेव्हा सुद्धा त्या मानानं तेवढं कमी असे फूड काय म्हणूयात आपण ब्रँड्स होते. आता ह्यूज आहे. आता इतकं मार्केट वाढलंय आणि दॅट टू ऑनलाईन काही आहे. बरोबर. अडथळे बरेच वेगवेगळ्या याच्यात आहेत. आणि लोकांना आता घरात बसून खाण्याची एक सवय लागलेली आहे. कारण काही असो, चुकीचं वाईट आपल्याला त्याच्यात जायचं नाही. पण आता घरी सुद्धा या सगळ्या गोष्टी येत आहेत. तर मग हाऊ डू यू लुक ॲट दिस कॉम्पिटेटिव्ह? कॉम्पिटिशन ही फार महत्त्वाची आहे. कारण आपण जर कॉम्पिटिशन नसेल तर आपण ऑन द डोज राहत नाही. क्रॉस चेक ऑन द डोजच राहत नाही. आपण टेकन फॉर ग्रँटेड करतो. नाही, आपण बनवतोय तेच सगळ्यात चांगलं असं नाही आहे. तर छोटे मोठे ब्रँड्स आहेत ते सुद्धा त्यांचं ॲस्पिरेशन आपल्यापेक्षा जास्त असतं. कारण ते अपग्रोईंग आणि नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेले असतात.
तर अगदी त्यांच्याशी कॉम्पिटिशन जरी नसली तरी ते काय करतायत ह्याच्या मात्र एक आपला कायम वर चष्मा किंवा वर चष्मा नाही, आपल्या यावर लक्ष पाहिजे की इतर कॉम्प्युटर्स काय करतायत आणि त्याचा आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये काय उपयोग करून घेता येईल. नुसते प्रॉडक्ट्स नाहीत तर ते काय काय सिस्टीम्स वापरत असतात. म्हणजे मोठे काही QSR सारखे ब्रँड्स आहेत, म्हणजे मॅकडॉनल्ड्स असतील किंवा इतर मोठे ब्रँड्स आहेत, तर त्या ज्या सिस्टीम्स वापरतात किंवा त्यांची जी लॉजिस्टिक सिस्टीम्स आहेत त्याचा देखील अभ्यास करण्यासारखा असतो. म्हणजे आज फॅक्टरीत तयार झालेला प्रॉडक्ट हा माझ्या फ्रँचायझी दुकानांपर्यंत किती लवकर मी पोचू शकतो, हा देखील एक त्यातला अभ्यास असू शकतो. त्यामुळे रोज आपल्याला काय काय नवीन शिकायला मिळत असतं. आणि जसं तुम्ही म्हणलात की लोकांची बाईंग पॅटर्न बदलला आहे, तशी लोकांची मेंटॅलिटी पण बदलली आहे. पूर्वी मला आठवतं आहे मी बरेच वर्ष बाजी रोडच्या आमच्या दुकानात बसायचो, तर लोकं आवर्जून सांगायचे, "अहो चितळे आज या लाडूमध्ये जरा साखर जास्त वाटते." हल्ली लोकं तशा रिॲक्शन आपणून देत नाहीत. आता मी असं म्हणतो की नाऊ पीपल डोंट रिॲक्ट, दे जस्ट रिजेक्ट. त्यांना आवडलं नाही तर त्यांच्याकडे आता भरपूर ऑप्शन आहेत. ते शक्यतो आता ते कॉन्व्हर्सेशन मग कमी झालं आहे. कॉन्व्हर्सेशनच कमी झालं आहे. संवाद कमी झाला. म्हणून संवाद वेळा. खरी गोष्ट. तर मला हे तुमच्या ह्याचं संवाद वेळा हे खूप आवडलं, की त्यानिमित्ताने आपलं काय म्हणणं आहे ब्रँडचं ते निदान आमच्या गिरायकांकडे किंवा हितचिंतकांकडे पोहोचवायचं काम तुम्ही करताय. पण जसं म्हणलं की संवाद थोडासा कमी झाला आहे आणि त्याच्यात भरीच भर म्हणून आता ऑनलाईन ऑर्डरिंग. त्यामुळे काय झालं, कन्व्हिनियन्स हा खूप वाढलेला आहे. म्हणजे बरेच वेळा होतं की लोक विचारतात, अरे टॅक्सीनी किंवा रिक्षाने जाऊन मला जे खर्च येणार त्याच्यापेक्षा मला आता काही क्यू-कॉमर्स, ई-कॉमर्स सारखे प्लॅटफॉर्म आहे जे खरंच चांगली सर्व्हिस देत आहेत आणि त्यांना फ्युचरसुद्धा चांगलं आहे. आणि आज काही काही प्रॉडक्ट असे आहेत की मी त्याच्यात थ्रू नाही विकले तर मी आज त्या लोकांपर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे आज मी पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर मला कलकत्ता किंवा पंजाबमध्ये माझा प्रॉडक्ट पोचवायचा असेल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यासारखा प्लॅटफॉर्म मला दुसरा मिळू शकणार नाही. आज मी ठरवलं की मी दिल्लीमध्ये एखादं स्टोअर काढायचं तर त्याची कॉस्ट वर्सेस मी ई-कॉमर्स, क्विक कॉमर्सवरनं तो माल विकायचा प्रयत्न केला तर प्रॉबेबिलिटी ऑफ सक्सेस इज मोर. त्यामुळे मी आता त्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ई-कॉमर्स थ्रू पोचू शकतो. किंवा हे जे मोठे ब्रँड्स आहेत त्यांचे डार्क स्टोअर्स आता सगळ्या भारतभर झाले. त्यांच्या एकदा मी रजिस्टर केलं, प्रॉपर मार्केटिंग केलं, प्रॉपर काय म्हणतो आपण प्राइसिंग व्यवस्थित केलं तर ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स हे नेक्स्ट फ्युचर ऑफ बिझनेस किंवा फ्युचर आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याचा आपण जास्तीत जास्त वापर निश्चित करायला पाहिजे. त्याच कारणामुळे सचिन तेंडुलकर इज अ ब्रँड अँबॅसेडर ऑफ चितळे बंधू. ॲक्च्युली सचिन तेंडुलकर हा एक महाराष्ट्रीयन चेहरा आहे. तसंच भारतातल्या सगळ्या लोकांना माहिती असलेला हा एक चेहरा आहे आणि मराठमोळा चेहरा आहे. तर आत्ताच मागच्या वर्षी आमच्या ब्रँडला 75 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे मग त्या लिगसी जपणारा किंवा लिगसीला न्याय देणारा असा कुठला ब्रँड ॲम्बॅसेडर घेता येईल अशी एक चर्चा चालू असताना एक सचिन तेंडुलकर यांचं नाव सगळ्यांकडनं पुढे आलं आणि मग आम्ही सुद्धा त्यांना ॲप्रोच केलं. त्यांनी सुद्धा मोठेपणाने आमचा ब्रँडचा ॲम्बॅसेडर व्हायचं मान्य केलं. त्याचा उपयोग कसा होऊ शकतो तर एक ब्रँड ॲम्बॅसेडर असल्याचा फायदा हा आपले जे अननोन टेरिटरीज आहेत, जसं एखाद्या बाहेरच्या टेरिटरीत गेल्यावर चितळे बंधू हे नाव त्यात त्यांना माहीत नसेल, त्यांना बाकरोडी माहिती असेल पण ब्रँड माहीत नसेल, मग हा ब्रँड ॲम्बॅसेडर मात्र त्यांना माहिती असतो. दॅट ब्रिज करतात ते रिलेट करतात की एवढा मोठा ब्रँड ॲम्बॅसेडर. तर आपण रिटेल फ्रंटला मात्र तो फायदा होतो की आपण एक प्रॉडक्ट ठेवून बघू, मग तशी ती सायकल चालू होते, एक ट्रस्ट बिल्ड करायला चालू होते. आणि गेले 4-5 वर्षापासून आम्ही देखील एक आमचा एक कंपनीचा एक ट्रेंड थोडासा वेगळा सेट करतो की आम्ही इतके वर्ष फार जाहिराती करत नव्हतो. एक 4-5 वर्षापासून आम्ही जाहिराती करायला लागलो, पण ते सुद्धा आम्ही प्रॉडक्टच्या जाहिराती न करता ब्रँडची जाहिरात करतो. म्हणजे आमची जी टॅगलाईन, शॉर्ट फिल्म्स पण केल्या. येस, नात्यातला गोडवा जपतो आम्ही, ही जी आमची टॅगलाईन आहे त्याला अनुसरून आम्ही त्या फिल्म करत गेलो. खूप हिट झाल्या त्या आणि लाखो करोडो त्याला व्ह्यूज आले, लाईक्स आले. आणि म्हणजे आमची कुठेही शाखा नाही पासून येस नात्यातला गोडवा जपतो आम्ही. वा वा वा. तर त्या ट्रेंड सेटिंग त्या फिल्म झाल्या आणि सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर सुद्धा आम्ही एक छान फिल्म शूट केली. त्याला देखील रिस्पॉन्स खूपच छान आला, ट्रिमेंडस आला. त्यामुळे नॉट ओन्ली इंडियन मार्केट पण अब्रॉड मार्केटमध्ये तो चेहरा लोकांना माहिती असल्यामुळे इंटरनॅशनली नोन चेहरा आहे. त्यामुळे त्याचा बिझनेसला पण फायदा झाला. परत एक आपली
कल्चरल लेगसी आपण महाराष्ट्रीयन ब्रँड अँबॅसेडर लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकलो आणि निश्चितच त्याचा फायदा हां, झाला. म्हणजे भारतरत्न असल्याचा खूप भारतरत्न. मोठा फायदा झाला खरं तर. खरी गोष्ट. कारण तो नोन फेस थ्रू आउट द ग्लोब आहे. बरोबर. वा वा. 10 वर्षापूर्वी आपण विचार करूयात. 10 वर्षापूर्वीची जी कन्झ्युमर सायकोलॉजी आहे, हं. ती आणि आत्ताची सायकोलॉजी हं. ह्याच्यातला जो मोठा डिफरन्स आहे, या डिफरन्सकडे तुझ्या दृष्टीने तुम्ही काय काय चेंजेस आत्ता केलेले आहेत हं. की दॅट फेचेस द नीड ऑफ द कस्टमर असे काही? नुसतं कन्झ्युमर नाही म्हणू शकत आपण की लोकांचं डाएट पॅटर्न, जॉब प्रोफाईल बदलली आहे. हो. लोकांचे जॉब टायमिंग बदललेत. त्यामुळे बऱ्यापैकी आता घरी करायला लोकांना वेळ नसतो असं लोक म्हणतात आणि काही खरं पण आहे. आमचे काय काय मित्र जे आय टीमध्ये काम करतात त्यांचं मी बघतो तर त्यांना खरंच वेळ नसतो असं दिसून येतं. मग त्या दृष्टीने सुद्धा आपल्याकडे हॉटेलिंगचं प्रमाण वाढलं, फास्ट फूडचं प्रमाण वाढलं, होम डिलिव्हरीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याची एक नीड लक्षात घेता आम्ही सुद्धा मिलेट पोहा, मिलेट उपमा ह्याच्यासारखे रेडी टू कुक हे प्रॉडक्ट आम्ही लॉन्च केले. नंतर MAP पॅकिंगमध्ये जो आपला ट्रॅडिशनल गाजर हलवा असतो, हो. मूग हलवा असतो, ते चालू केलं. त्याचप्रमाणे आता आम्ही पहिल्यांदाच आमचं एक नवीन स्टोअर मागच्याच एक 6 महिन्यापूर्वी मुंबईला प्रभादेवीला आम्ही चालू केलं आहे. अरे वा. चितळबंधूंचं पहिलं कंपनी स्टोअर आता प्रभादेवीला चालू झालं आहे. त्याच्यात आम्ही QSR फॉर्मॅटमध्ये सुद्धा आम्ही आता उतरलेलो आहे की त्यात फास्ट फूड म्हणजे आपले ट्रॅडिशनल वडा असेल, सामोसा आहे, जी तिथले ते तळून लोकांना देता येईल. त्याचप्रमाणे बाकरवडी चाटसारखा प्रकार असेल किंवा अजून पराठे असतील, असे देखील लोकांना तिथलं गरम गरम तिथे सर्व करून सुद्धा देतो आहे आम्ही. त्यामुळे तो एक वेगळा जो ट्रेंड आहे की लोकांचं हॉटेलिंगचं प्रमाण वाढलं आहे, लोक QSRला पसंती देत आहेत. त्यामुळे आम्ही जे आता नवीन आमची फ्रँचायझी पुण्यात मुंबईत चालू करतो आहे तर त्याला एक डेडिकेटेड आता जागा देतो आहे की त्या मिठाईच्या दुकानात QSRचं पण एक स्थान असेल, ज्याच्यामध्ये हळूहळू आम्ही आता दुकानातच कदाचित गरम गरम बाकरवडी लोकांना तळून देऊ. हो. तो वा. एक वेगळा अनुभव लोकांना म्हणजे देता येईल. पुण्यातही नाही केलेलं, ते मुंबईला केलेच. नाही, अजून मुंबईला चालू झालं नाही, पण चालू लवकरच करू. होईल. तर आता त्याचे सुद्धा आमचे ट्रायल्स चालू आहेत आणि अशा वा. वेगळ्या प्रकारचा आता जसं आपण म्हणतो ट्रेंड बदलतोय, हम्म. खाद्य संस्कृती बदलतीये, तर त्याप्रमाणे चितळे बंधू देखील त्याला ॲडॅप्ट करायला आता तयार होतेच. आता अजून आम्ही कंबर कसलेली आहे. सोशल मीडियाचा रोल किती महत्त्वाचा वाटतो रे तुला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये? सोशल मीडिया हा एक खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. हो. म्हणजे सेन्सिटिव्ह म्हणजे त्याच्यावर तुम्ही कसे प्रकारे तुम्ही कंपनीला स्वतःला प्रोजेक्ट करता, बरोबर. त्याप्रमाणे कस्टमर तुमच्याबद्दलची एक धारणा बनवत असतं. म्हणजे तुमची बरेच वेळा तुमचं कल्चरली चितळबंधूचं एक कल्चर असतं आणि तुमचं सोशल मीडियावरचं प्रेझेंटेशन जर वेगळ्या पद्धतीचं असतं. म्हणजे आपण एक म्हणतो की आमचा क्लायंटेल किंवा आमचा कस्टमर बेस हा सर्टन एज ग्रुपचा आहे आणि तुम्ही सोशल मीडियातनं उगीचच काहीतरी वेगळ्या पद्धतीचा संदेश पोचवायचा प्रयत्न करते तर तो तुमच्या कस्टमर रिलेट होत नाही. हो, हो. त्यामुळे तो कस्टमर कदाचित नाराज होतो की अरे हे काय चाललंय. त्यामुळे रिलेटेबल कॉन्टेंट हा पोस्ट करणं फार महत्त्वाचं असतं. पण सोशल मीडियाची ताकद एवढी आहे की ते तुम्हाला एका झटक्यात, एका रात्रीत 7 समुद्रापर्यंत पोचवू शकतं. एखादा हो, तुमचा हो. नवीन प्रॉडक्ट लॉन्च झाला असेल, एखादी हो, तुम्ही शॉर्ट हो. फिल्म केली असेल, तर त्याला योग्य बूस्ट केलं तर ती तुम्ही 7 समुद्र पलीकडे ऑस्ट्रेलियात, अमेरिकेत बसलेल्या आमच्या कस्टमर बरेच हो, माहिती हो. पोहोचू शकते. ही त्या सोशल मीडियाची एक ताकद आहे. पण ती देखील आपण योग्य पद्धतीने त्याचा सारासार विचार करून वापरायला लागते. तरच ती उपयोगी पडते. अदरवाईज ती रिव्हर्स होऊ शकते. हो, हो, हो. म्हणजे कसं आहे ना, त्याच्यात आता काय म्हणता येईल, ट्रोलिंग हा प्रकार आला किंवा त्याच्यात म्हणजे आता संवाद जरी डायरेक्ट नाही साधता येत, तरी काही लोक डिजिटली संवाद साधतातच आहेत. बरोबर. की हे असं आहे, ते तसं आहे. पण ट्रॅडिशनल आणि इनोव्हेशन या दोन्ही गोष्टी साधणं ही एक कला तुम्ही लोक तारेवरची कसरत असं म्हणता येईल. खरंच खूप तारेवरची कसरत आहे. कारण ट्रेंडिंग सुद्धा आपल्याला द्यायचंच आहे. बरोबर. पण मला ट्रॅडिशनल माझा जो एक काय म्हणूयात आपण कॉपीराईट आहे रादर, बरोबर. हे तो मला विसरायचं नाही. कारण ही खूप कसरत आहे असं मला वाटतं. मग ती दोघांनी यशस्वीपणे खूप पार पाडली आहे. कारण आता मला चितळे एक्सप्रेस झालेलं दिसलं. बरोबर. हे तर मला फारच आवडलंय बरं का. म्हणजे
काही मॉल्समध्ये मला वाटतं दिसलंय मी चितळे आता एक्सप्रेस. पुण्यामध्ये चितळे एक्सप्रेस हे मॉडेल नाही आहे, पण पुण्याच्या बाहेर चितळे एक्सप्रेस नावाने आमची 30 स्टोअर्स आहेत. चितळे एक्सप्रेस म्हणजे काय आहे, की जिथे एम ए पी पद्धतीने तयार केलेल्या मिठाई आहेत, हम्म. ज्या आता आपण 1 महिना, दीड महिन्यापर्यंत शेल्फ लाईफ राहू शकतं. त्या मिठाया, नमकीन, डेअरी प्रॉडक्ट्स, अगदी पनीर असेल, लस्सी असेल, आपलं बटर असेल, चीज असेल, हे सगळं एका अमरेलाखाली लोकांना मिळू शकतं आहे चितळे एक्सप्रेसमध्ये. आणि मग त्याला मात्र आता कुठल्याही किलोमीटरचं बंधन राहिलं नाही. महाराष्ट्रात जवळजवळ आमची 25 ते 26 अशी स्टोअर्स आहेत. मुंबईत 14 स्टोअर्स आहेत, ठाण्याला आहे, गोव्याला 2 स्टोअर आहेत, औरंगाबादला 2 आहेत, नाशिकला आहे, नागपूरला आहे. त्यामुळे आता पुण्याच्या बाउंड्री तोडून गेले 5 वर्षापासून आम्ही चितळे एक्सप्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या बाहेर देखील एक्सपांड करत आहेत आणि त्याला देखील कस्टमरचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे चितळे खऱ्या अर्थाने एक्सप्रेस मार्गाने चाललंय काम. असं Right. म्हणता येईल. हां. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एकंदरीत असं दिसतं की तुम्हाला लोकांचा आवाजसुद्धा ऐकू येतो, कळतं की लोकांना काय हवं आहे. म्हणजे प्रत्येक बिझनेसमधला प्रत्येक बिझनेसमन हे करत असतो, मान्य आहे. पण ह्या बिझनेसमध्ये मला असं वाटतं स्वीट्स काय किंवा या की जिथे नाशवंत पदार्थ आहेत, म्हणजे प्रत्येकाला एक शेल्फ बरोबर. लाईफ आहे, तू जसं म्हणालास. तर टू मीट दॅट नीड इज अ चॅलेंज इट सेल्फ, असं बरं. मला वाटतं. की ठीक आहे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, सगळं आहे. पण किती तुला तो व्हिजिलन्स ठेवायला लागत असेल. आय कुड इमॅजिन की तुला काय किंवा इंद्रनीलला काय, की तुम्ही लोकांना म्हणजे जरी तुम्ही 2 विभाग वेगळे बघत असाल हम्म. तरी ओव्हरऑल तुम्ही एकमेकांना पूरकच काम करताय ना, कारण त्याशिवाय ते होणार नाही, ब्रँड मोठा होणार नाही. इतका स्केलवर जेव्हा जातं तेव्हा भीती वाटते कशाची? नाही, भीती नाही. आपलं चांगल्या मनाने आपण प्रोडक्शन करत असू, चांगले प्रॉडक्ट बनवायचं, भीती वाटायची गरज नाही. पण तुम्ही जसं म्हणलात की बदलते ट्रेंड हे नुसते सामाजिक नसतात, तर ते बरेच वेळा करंट अफेअर पण अवलंबून असतं. म्हणजे आत्ता जो अनफॉर्च्युनेटली गॅसचा तुटवडा चालू आहे, त्याच मुद्द्यावर तो एक केस स्टडी म्हणून यावर्षी आम्हाला बघायला मिळाला, की लोकांकडे अनफॉर्च्युनेटली गॅसचा तुटवडा होता. त्यामुळे जे आपले लग्नसराई किंवा कार्यालयात ज्या हो. कार्य होते त्यांना गॅसच्या तुटवड्यामुळे सर्टन मिठाया करायला तो गॅस मिळत नव्हता. त्यामुळे अचानक श्रीखंडासारख्या प्रॉडक्टची मागणी वाढली, चक्क्यासारख्या प्रॉडक्टची मागणी वाढली, जी आम्ही प्रेडिक्ट केली नव्हती. तर अशा देखील एक करंट अफेअर्सचा देखील मागोवा आपल्याला घ्यावा लागतो. त्यामुळे जसं क्लायमॅटिक कंडिशन, पास्ट फेस्टिवलचे रेकॉर्ड्स, त्याचप्रमाणे करंट अफेअर्स किंवा आत्ता काय घडतं आहे किंवा काय ट्रेंड चालू आहे, ह्याचा देखील खूप मोठा आपला आपण जे कुठल्याही नजीकच्या सणाचं जेव्हा प्रेडिक्शन घेतो की बाबा एवढे पेढे लागतील, तर ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अंतर्भूत कराव्या लागतात. नाहीतर मग एक तर प्रॉडक्ट खूप उरतं, नाहीतर खूप कमी पडतं. त्यामुळे शक्यतो आता हा सगळा नाशवंत पदार्थ असल्यामुळे आपण असं करू शकत नाही की मागच्या वर्षी एक एक्स खपलेलं आहे तेवढं करूनच ठेवा, तसं करून ठेवता येत नाही. हां, हां. जसं जसं खपत जाईल तसं फ्रेश बनवूनच विकावं लागतं. त्यामुळे मी जसं म्हणलं की लॉजिस्टिक हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. हो, आणि हो. याचसाठी लॉजिस्टिक मॅनेजर्सपासून जनरल मॅनेजर असतील, कंट्री हेड असतील, सीटी हेड असतील, ह्या ॲटोमॅटिकच ती हायरार्कीप्रमाणे आपल्याला मॅनेजमेंट स्ट्रक्चर देखील बांधावं लागतं. आज चितळे जरी 5 मालक असतील, तर हे 5 मालक फ्रँकली हा अख्खा धंदा सांभाळू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना देखील आमच्यापेक्षा जास्त त्या क्षेत्रातला अनुभव असलेल्या माणसांची गरज लागते. की आता आमचा फॅक्टरी असेल तर फॅक्टरीमध्ये आमचे 2 फॅक्टरीचे मॅनेजर आहेत, ते आमच्यापेक्षा उच्च शिक्षित आहेत, MBA झालेले आहेत. त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो त्या गोष्टी बघण्यात. त्यामुळे मला सगळं कळतं. हा एक दृष्टिकोन नोट होता. आपण देखील चांगली हायरिंग करायला पाहिजे. मार्केटमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला चांगले टॅलेंट्स असतात. ते टॅलेंट्स आपल्याला निवडायला लागतात. आपल्या बिझनेसमध्ये त्यांना योग्य स्थान द्यावं लागतं. त्यांना आपण काय म्हणतो कल्टिवेट करावं लागतं. तर ते लाँग रनसाठी आपल्यावर उत्तम काम करू शकतील. त्यामुळे हे एक पूर्ण टीमवर्क आहे. आज चितळ्यांनी किती ठरवलं एवढं प्रोडक्शन करायचं, तर टीमवर्क शिवाय होऊ शकत नाही. मी आज किती ठरवलं की मला फॅक्टरीमध्ये अजून एक एक्सपान्शन करायचं आहे, अजून 4 फ्रँचाईज चालू करायचं, तर टीमवर्क लागतं, लॉजिस्टिक सपोर्ट लागतो, त्या मॅनेजरची त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट लागते, चितळ्यांची पण लागते. त्यामुळे पूर्ण टीमवर्कवर चालू आलेलं आहे आणि ते असंच चालू ठेवण्यासाठी आपल्याला त्यात वारंवार योग्य पद्धतीने बदल पण करावे लागतात.
बऱ्याच वेळा काय काय कार्यपद्धती असतात ज्या कालानुसार आता डिस्कार्ड करायची वेळ आलेली असते, हो. त्या देखील कराव्या लागतात. तर हळूहळू आपण जसं शिकत जातो तसं काळ आपल्याला शिकवत असतं, लोक शिकवत असतात, त्यावेळेला आपल्या धंद्यात आणि स्वतःत देखील आपल्याला बरेच बदल करावे लागतात. म्हणजे आज मी Updated. ठरवलं की मी आज काही नाही, आज मी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत दुकानात बसून राहणार. तर मी बाकी फॅक्टरीत किंवा माझ्या फील्डवर कुठे जाऊ शकणार नाही. मी बाकी बिझनेस एक्सपान्शनसाठी वेळ देऊ शकणार नाही. मग मला दुकानात थोडा वेळ कमी देऊन मला तिथे योग्य प्रकारचा मॅनेजर नेमावा लागेल, ज्याच्याकडनं मी पूर्ण हिशोबाची असेल किंवा स्टॉकची जबाबदारी घेऊ शकतो आणि त्याला अकाउंटेबल धरू शकतो. तरच मी रोजच्या माझ्या शेड्यूलमधनं 3 ते 4 तास वेगळे काढून फ्युचर एक्सपान्शनसाठी किंवा नवीन डील्स क्रॅक करण्यासाठी मला वेळ देऊ शकतो. त्यामुळे मला मला रोजच्या काय म्हणतात लाईफस्टाईलमध्ये बदल करावा लागला. माझ्या रोजच्या रिटेलच्या मेंटॅलिटीतनं बाहेर यावं लागलं आणि ॲज अ कंपनी ॲज अ होल म्हणून त्याचा विचार करावा लागला. तर हा एक खूप मोठा बदल आपल्याला बिझनेसच्या दृष्टीने वैयक्तिक ठिकाणी सुद्धा करावा लागतो. स्वतःसाठी वेळ काढतो का कधी केदार चितळे? भरपूर. कधी कसा वेळ मिळणार? म्हणजे एवढं सगळं चाललंय आता तर फॉर्च्युनेटली आमच्याकडे एक दुधाचं काम असल्यामुळे चितळ्यांची पहाटच ही 4 वाजता चालू होते. त्यामुळे 4 वाजता उठल्यापासनं जी दैनंदिन छोटी कामं असतात ती केली जातात. व्यायामाची आवड असल्यामुळे आपोआपच व्यायामासाठी वेळ दिला जातो आणि मग बऱ्यापैकी आता सिस्टीम सेट असल्यामुळे आता फॅमिलीसाठी वेळ दिला जातो. त्यामुळे समहाऊ मॅनेज होत आहे अजून तरी. घरातल्या लोकांचा सहभाग आहे का? वहिनींचा किंवा या सगळ्या? आमच्याकडे एक आमच्या आजींचा हा म्हणजे इंद्रनीलची आजी, माझी आजी यांचा रेसिपी फॉर्म किंवा रेसिपी चेकिंगमध्ये किंवा त्या फॉर्म्युलेट करण्यामध्ये खूप सहभाग होता. पण नंतर आमच्या काकू, आमची आई विशेष एवढ्या त्याच्यात सहभागी नाहीत. पण घरी त्यांचा पूर्ण आमच्यावर लक्ष असतं, की हे पदार्थ चांगले झाले नाहीत, हे बदल करा, नाहीतर लोकं घेणार नाहीत. इथपर्यंत अच्छा, म्हणजे सांगतात. तेवढं क्रिटिकल अनालिसिस येस, घरात येस, होतं. क्रिटिकल आहे. पण वा, वा. त्यांचा पूर्णपणे सहभाग बिझनेसमध्ये नाही आहे. त्या बेसिकली घराकडे, मुलांकडे जास्त लक्ष देतात. बरोबर बरोबर. त्या सिनेमा बघायला वेळ मिळतो का केदार चितळेला? थिएटरमध्ये सिनेमाची जाऊ ना? बघायची थिएटर- आवड खूप आहे. वेळ मिळत नाही. वेळ मिळतो नाही, काढावा लागतो. हम्म. पण जसं तुम्हाला म्हटलं की आमचा दिवसच 4 वाजता चालू होतो, त्यामुळे नाईट शो कुठले जमत नाहीत. त्यामुळे मध्ये आज जे सुट्टी असेल तेव्हा मॅटिनी शो सारखे बघत असतो. पण सिनेमा बघायची भरपूर आवड आहे. 4 तासाचा धुरंदर रात्री बघणं अवघड आहे. ते अवघड आहे आता, अशक्य आहे. पण मित्रस्व तसे आहेत ज्यांना नाटक शिकण्याची आवड आहे. त्यामुळे मग वेळ निघतो आणि फॅमिलीमध्ये सुद्धा नाटक बिटक बायकोला आवडतं बघायला, मग तो योग जुळून येतो. हम्म, हम्म. मित्रांच्या मध्ये केदार चितळे कधी जात असेल मी विचार करतो. पण त्यावेळेला केदार चितळे ती झूल उतरूनच मित्रांमध्ये वावरतो ना? ते नाही झालं तर ते एक, हां, मैत्रीत राहणार नाही असं वाटतं. हां. कारण आमच्या ग्रुपमध्ये फक्त केदार चितळेच हे मोठे बिझनेसमन नाही, तर त्यांच्यापेक्षा अजून मोठे बिझनेसमन आहेत. ते देखील ती झूल उतरवूनच ते कट्ट्यावर भेटत असतात. हम्म. आता कट्टा हा पुण्याचा हा टिपिकल अक्षरशः. शब्द म्हणून नाही, तोच आणि वापरतो. तो ट्रेडमार्क आहे आपला. ट्रेडमार्क. तो त्यामुळे आपला- कट्ट्यावर जेव्हा भेटतो तेव्हा सगळे मित्रच असतात. मग नुमवीतले असतील, काही SP कॉलेजमधले असतील, काही बिझनेस क्षेत्रातले असतील. पण जेव्हा ते येतात तेव्हा एक सम कल्चर एकच विचार घेऊन येत असतात, की हे एक निखळ मैत्री म्हणून निखळ मैत्री. आपण त्याला समोर येतो ना, की हा व्यवसायातला हा कमी आहे, हा व्यवसायातला हा. कधी कधी अनफॉर्च्युनेटली काही लोकांचा वेगळ्या क्षेत्रात असतो, जो आपल्याला कळत पण नाही. हो. काय काय आमचे मित्र फॉरेनला असतात, ते येतात, ते काय करतात हेच कळत नाही आम्हाला. मग त्यांना अरे तू काय करतो सांग बाबा एकदा. आम्हाला घरी विचारतात ह्या मित्राला भेटायचं तो करतो काय. तर लोक सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्याचा खूप फायदा होतो. खूप फायदा होतो आपल्याला. एक आपलं ज्ञान वाढवायला किंवा मार्केटमध्ये काय चाललंय हे कळायला सुद्धा मित्रांची खूप मदत मिळते. आणि मित्र बरेच वेळा आपल्याला जमिनीवर ठेवायला सुद्धा मदत करतात. तेच करतात. मी तर म्हणतो ना, आई वडिलांपेक्षा मित्रच तू काय करतोयस, तू केदार कुठल्या तरी कंपनीचा मोठा संचालक आहे, मालक आहे, त्यांना काही घेणं नसतं त्याच्याशी. बरोबर आहे. त्याला काही घेणं नाही. ते केदारला केदाच म्हणणार बरोबर आहे. किंवा संजयला संजयच म्हणणार. बरोबर. संजय म्हणलं की मला तर भीती वाटते, किंवा केदार म्हणलं की आईला काहीतरी गडबड झाली आज. हेच पाहिजे ऍक्च्युअली. कारण हा रोल त्यांचा खूप महत्वाचा आहे. ते आर द बेस्ट क्रिटिक्स. बरोबर. आपले नुमवीत प्रचंड ग्रुप्स आहेत. आपले शाळेचेही ग्रुप्स आहेत किंवा काय. तू आहे की नाही मला माहीत नाही त्या शाळेच्या ग्रुप्सवर. कारण तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातली
तथाकथित तज्ज्ञ म्हणवली जाणारी अशी पण मंडळी आहेत बरोबर. आणि खरी तज्ज्ञ पण आहेत. त्याच्यामुळे होतं काय की माझ्या मते मला त्याचा एक ॲनालिटिकल चेक मिळतो आपल्याला, खरी गोष्ट. की ते थेट बोलतात रे. बरोबर. म्हणजे अरे गप, काय तू मला कौतुक नको सांगू, ती पॉडकास्टची भंकस करू नको, सगळे कामं करतात, तूच करतोय असं काय नाही. तो हे दुसरं कोणी नाही म्हणत रे. खरी गोष्ट. म्हणजे घरातले सुद्धा विचार करणार नाहीत असं बोलायचं. पण बरोबर. मित्र त्यांना काही नाही, दे आर मोस्ट युजफुल आणि मोस्ट युजलेस. त्यामुळे खूप मजा येते खरी बरोबर. ॲक्च्युली. आणि आपल्याला जसं मी आता सुरुवातीला आपण बोललो की संवादाची खूप गरज असते आपल्याला. खरं. आपल्या काही गोष्टी असतात की ज्या आपण आपल्या घरच्यांना, बायकोला किंवा इतरांना सांगू शकू की नाही याची शंका येते, पण मित्रांना सांगू शकतो. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स. कोकणामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमित लघाटेंच्या लघाटे रिअल्टर्सला जरूर भेट द्या. सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. की जर काही मंडळी अशी असतात, काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्याशी आपण खूप मोकळेपणाने आपल्या मनातलं बोलू शकतो, जसंच्या तसं. बरोबर. मग काही श्रद्धास्थानं असतात आपल्या आयुष्यात. मग ते वडील असतील, सद्गुरू असतील, ज्यांच्यावर आपण नितांत विश्वास ठेवतो, असं माऊली असतील बरोबर. किंवा अन्य कोणी असेल, की जिथे तुम्ही जसे आहात तसे त्यांच्या पुढे उभे राहता. जर अशी तुला संधी मिळाली कोणाच्या तरी पुढे उभं राहून बोलायची, मग ती व्यक्ती इथे आत्ता आहे नाही हा आपण विचार न करता, संधी मिळाली आहे, बोलून टाक. काही लोक असे असतात ना की वयाने मोठे म्हणून आपण त्यांना मान देतो. काही लोक असतात ते कर्तृत्वाने मोठे म्हणून मान देतो. पण माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली की जे वयाने पण मोठे होते, कर्तृत्वाने पण होते. आमचे आजोबा राजाभाऊ चितळे यांनी अक्षरशः मला हाताला धरून शिकवलं असं मी म्हणू शकतो. आणि त्यांना बघत बघत मी शिकत गेलो की एवढी मोठी व्यक्ती ह्या दिलेल्या सिच्युएशनमध्ये कशी वागते, ते कसे रिएक्ट करतात, लोकांशी कसे बोलतात, आपल्या सबऑर्डिनेटशी कसा आदराने बोलतात, पासून एखादा जर कस्टमर नाठाळ असेल तर त्याला कसे हँडल करतात, ह्याचंसुद्धा मी ट्रेनिंग त्यांना बघून घेतलं. आणि माझ्या मते आपण म्हणतो ना की समजा म्हणजे एखाद्याला जर चांगला गुरु मिळाला तर त्याची प्रगती कशी झटक्याने होऊ शकते, असा माझ्यासारखा एक सामान्य गुणवत्तेचा विद्यार्थीसुद्धा त्यांच्या हाताखाली खरंच चांगला निपजला गेला. त्यांनी आम्हाला तयार केलं. ते काय म्हणायचे की जेव्हा आपण मीटिंगला बसतो तेव्हा आपण समोरच्याचं एक 2-3 मिनटं ऐकून घ्यायचं, अशा त्या संभाषणात समोरचा माणूस असं काहीतरी बोलून जातो किंवा अशा त्याच्या कृतीतनं दाखवतो की तो त्याचं कॅरेक्टर दाखवतो. आणि मग त्याशी बिझनेस करताना तो कॅरेक्टर हा एक खूप मोठा रोल प्ले करतो. तर हे त्यांच्याकडून शिकायला. त्यामुळे त्यांची उणीव आम्हाला बिझनेसला कायमच भासत राहणार. पण मला वाटतं की माझ्यासाठी ते प्रेरणास्थान कायमच राहतील. आणि खरंच या पॉडकास्टच्या निमित्ताने मी त्यांना एक श्रद्धांजली वाहू शकतो. मित्रांनो, ब्रँड आपोआप मोठा होत नाही. आपण त्याला घरातला झालेला ब्रँड जे समजतो त्याच्यामागे अथक मेहनत आहे, इमोशनल बॉन्ड्स आहेत, लिगसी मेंटेन करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण पटकन एखाद्याबद्दल वाईट बोलून जातो. आपल्याला ते तारतम्य बाळगणं खूप आवश्यक असतं आणि हे तारतम्य बाळगण्यासाठीचे हे असे संवाद आहेत. कारण एखादा ब्रँड आपोआप मोठा होत नाही. इट इज ऑलवेज इझी टू क्रिटिसाइज. ब्लेम करणं खूप सोपं आहे, याला काही अक्कल लागत नाही, काहीही अक्कल लागत नाही. पण समजून घेण्यासाठी एक विवेक लागतो, समजून घेण्यासाठी मनाची उभारी लागते, मनाचा समतोल लागतो. की जर मी तुला थँक्यू म्हणणार नाही, धन्यवाद म्हणणार नाही, मला खूप मोकळेपणाने तुला अरे तुरे म्हणावंसं वाटलं आणि ये म्हणून सांगावंसं वाटलं,
अनेक कारणं आहेत त्याला. एकतर ब्रँड हा खूप जीवाभावाचा आहे, घरातला भाग झालेला आहे आमच्या आमच्या म्हणजे माझ्यासारख्या असंख्य घरांचा. तर या ब्रँडची आपल्याला जर्नी माहिती करून न घेता हे काय कशा पद्धतीने वर्क होतं हे जाणून घ्यायचं होतं. बरोबर. आणि आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे तू नुमवीचा आहेस. आणि आपण एक सेगमेंट सुरू केला आहे, माननीय नुमवीय. अच्छा. तर नुमवीयमधले विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे आणि नावाजलेले आणि वेगळी वाट धरून मोठे झालेले जे आपले माजी विद्यार्थी आहेत शाळेचे, त्यांना या मंचावर आणायचा मी एक प्रयत्न करतोय. तर आणि जे माननीय आहेत तेच इथे येत आहेत. त्यामुळे तू माननीय नुमवीयचा अत्यंत महत्त्वाचा थँक्यू. रोल प्ले केलाच आज. आणि खूप भावनिक नातं खरं शाळेमुळे आपलं एकमेकांमध्ये राहतं. आज शाळेमुळेच आपण खरं तर जोडले गेलो. एक ब्रँड आपल्याला माहिती करून घ्यायचा होता म्हणून ह्यांची खरंच आत्ता भूक भागली असेल. कारण काही काही वेळेला एखाद्या ब्रँडबद्दल बोललं जातं त्यावेळेला त्याची हिस्ट्री किंवा त्याची प्रोसेस माहिती होत नसते. बरोबर. त्यामुळे पटकन काहीतरी बोललं जातं. चांगलं बोलणं कमी होत चाललंय आणि टीकात्मक जास्त बोललं जातंय. बरोबर. तर हे जरा मला खटकत होतं आणि मला असं ठरवलेलं होतं मी खरं तर, की तुला आणून तुझ्या जर्नीबद्दल मला नाही बोलायचं, ब्रँड जर्नीबद्दल नाही बोलायचं, ते सगळीकडे सगळ्यांना माहितीच आहे. पण हा जो थिंक पॅटर्न आहे तुमचा, तुझा इंद्रनीलचा, तो मला दाखवायचा होता. आपण इंद्रनीलला पुढच्या वेळेला कधीतरी बोलूयात आणि त्यालाही बोलतं करूयात. तुला कसं वाटलं ह्या गप्पांच्या ह्याच्यात? ते सर्वप्रथम धन्यवाद की साधं सुद्धा या पॉडकास्टच्या जी तुमची संवाद वेळा ही मालिका आहे, चालू आहे सिरीज, त्यात मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. त्यानिमित्ताने मला असं सांगायला आवडेल की तुम्ही जेव्हा म्हटलात की आपल्याला जर्नीबद्दल बोलायचं नाही, तर मला पण चांगलं वाटलं की आजकालच्या पिढीला सुद्धा जुनं काय घडलं हे ऐकण्यापेक्षा आता सध्या काय चाललं आणि पुढे काय घडणार आहे ह्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. आणि तुम्ही मला वाटतं तोच धागा पकडलात आणि मला सुद्धा काहीतरी वेगळं बोलता आलं त्या निमित्ताने, पॉडकास्टच्या निमित्ताने, आणि लोकांना पण ते ऐकायला आवडेल असं मला वाटतं. तर चितळे बंधूंकडनं सुद्धा तुम्हाला धन्यवाद की तुम्ही एक वेगळा त्यांचा कंगोरा लोकांपुढे दाखवू शकलात. तर थँक्यू, मनापासून धन्यवाद. आता आपली एक प्रथा आहे की आलेल्या ही जशी प्रेमाने जोडली गेलेली माणसं आहेत, जसं आता चितळे बंधू जोडलं गेलं, तसं काही मंडळी प्रेमाने जोडली गेलेली आहेत. त्यात आपल्या नुमवीचा एक आपलाच मित्र आमोद दामले आहे. त्याचा एक ब्रँड आहे चारू कोशा नावाचा. अच्छा. तो हर्बल प्रॉडक्ट्स करतो आणि त्याच्यात त्याचे ब्युटी आणि स्किन केअर असे प्रॉडक्ट्स आहेत. अरे वा. तर त्याच्याकडून तुला एक गिफ्ट आहे. येस. चारुकोशा आमोद दामले. थँक्यू. आणि अजून एक गिफ्ट तुला मिळतंय, ते आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही. आपण जशी ट्रॅडिशन जपतोय बरोबर तशीच एक ट्रॅडिशन जपणारी आपली एक मैत्रीण आहे, रुजुता गोखले. तिचा हा ब्रँड आहे. ती या पैठणीपासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार करते. कॉर्पोरेट गिफ्टिंग सकट सगळ्या गोष्टी तिच्याकडे अवेलेबल आहेत. तर आज जसं चितळे दीपस्तंभासारखं काम करतंय, तर तुला ही पैठणीची तयार केलेली वही दीपस्तंभ क्या बात. रुजुताकडून. थँक्यू. कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड? जरूर सांगा, मोकळेपणाने प्रतिसाद द्या. आणि हे जे आत्ता मिठाईबद्दल ऐकले ते तुम्हाला मी खरेदी करा वगैरे म्हणायचं काहीच कारण नाही आहे. ऑलरेडी तुम्ही तेच करताय. घरात दुसरे प्रॉडक्ट्सच नसतात, राईट? माझा हेतू निर्मळ आणि प्रांजळ होता की ब्रँड कसा तयार होतो यापेक्षा ब्रँड कसा रन केला जातोय हे जाणून द्यायचं होतं तुम्हाला. म्हणून आज हा आटापिटा होता. त्यामुळे केदार, तू आलास, मला खूप आनंद झाला. थँक्यू. आणि हा आनंदाचा पॉडकास्ट खऱ्या अर्थानं आज आनंदाचा झाला. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू.